सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, तुतारी, मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला आणि मराठी परंपरेला साजेसा पद्धतीने औक्षण, फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरावर गुढी अशा पारंपरिक पद्धतीने आज वाकवस्ती लोणी काळभोर येथे नवजात बालकाचे मोठ्या उत्साहात त्याच्या आई वडिलांसह नातेवाईकांनी स्वागत केले। युवा उद्योजक इंद्रजित अभय काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले। घरातील नव्या सदस्यांचे स्वागत करताना अलीकडे डीजे, फटाके याचा अतिरिक्त वापर केला जातो। मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जान्हवी आणि इंद्रजित यांनी आपल्या बाळाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करायचे असे ठरवले होते। त्यानुसार त्यांनी आज मोठ्या उत्साहात आपल्या बाळाचे घरी स्वागत केले। बाळ येणार याची चाहूल लागल्यानंतर प्रत्येक घरात जसे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते तसेच आमच्याकडे होते। आपल्या बाळाचे घरी आगमन होताना कसे स्वागत करायचे याचा आम्ही विचार करत असताना मुलगी झाली तर आणि मुलगा झाला तर कसे स्वागत करायचे या दोन्हीचा विचार आम्ही करून ठेवला होता। त्यानुसार आज आम्ही प्रभू रामचंद्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जसे स्वागत झाले असेल त्याच पद्धतीने राजेशाही थाटात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले। जान्हवी यांच्या माहेरून निघताना बाळाच्या स्वागतासाठी आमच्या मित्रपरिवारातील 500हून अधिक जण मोठ्या उत्साहात 200 दुचाकी आणि 50 चारचाकी वाहनांसह सहभागी झाले होते असे इंद्रजित काळभोर यांनी सांगितले। नमस्कार, मी इंद्रजित अभय काळभोर, या माझ्या पत्नी जान्हवी इंद्रजित काळभोर। आम्हाला मुलगा 17 जानेवारी 2025ला झाला आणि तिचं स्वागत करायचं म्हणून मला माझ्या आधीपासून आयडिया होतीच की मुलगा झाला तर असं आणि मुलगी झालं तर कशी स्वागत करायची। तर आता मुलगा झाला म्हणून एक महाराजांच्या ह्यानी त्याचं स्वागत केलं गेलं। माझ्या मित्रांच्या मदतीने हे स्वागत केलं गेलं। दुसरं म्हणजे मी राहणारा लोणी काळभोर आणि वाकवस्ती। दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं स्वागत करताना आम्ही गुढी उभारली। गुढी उभारल्यानंतर शनी शेंगाडाचं आम्ही कार्यक्रम ठेवला होता, ज्याच्यामध्ये जसं शिवाजी महाराजांचं जन्म झाल्यानंतर त्यांचं आगमन जसं झालं होतं त्या पद्धतीचं थोडंसं मी करायचा प्रयत्न केला आणि माझ्या मतेने ते यशस्वी ठरलो त्याच्यामध्ये आगमन करायच्या बाबतीत। बरं, परंपरा म्हणजे आता हे शनी संगडाचा आपण त्याच्यामध्ये कार्यक्रम ठेवला होता। शनी चौघडाचा कार्यक्रम आपण ठेवला होता। परत आपण गुढी उभारली होती त्याच्या आगमनासाठी। जसं महाराजांच्या वेळेस गुढी उभारली गेली होती की त्यांचं जन्म झाला आणि त्यांचं आगमन घरी होणार आहे म्हणून। तसंच मी केलं आहे पूर्ण। बाकी त्याच्यावरती फुलांचं तर काय म्हणतात वर्षाव करण्यात आला। म्हणजे हे मी पूर्णपणे जे केलं हे पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनेच मी हे पार पाडलेलं आहे। कारण की बाकीचे डीजे लावणार मग त्यांचं स्वागत करणार ह्याच्यापेक्षा मला व्यतिरिक्त काहीतरी चांगलं पारंपरिक करायचं माझ्या हे डोक्यात होतं। हे माझं आणि माझ्या वाईफचं हे ठरलं होतं, त्याच्यामुळंच त्या पारंपरिक गोष्टीच्या प्रमाणेच त्या दिशेने चालतच हे सगळ्या गोष्टी मी आज घडवून आणल्या। आज माझ्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे, कारण आज माझ्या मुलगा आणि सून आई बाबा झालेत आणि आम्हाला मुलगा किंवा मुलगी ह्याच्या बाबतीत असं काहीच हे नव्हतं। पण जे झालं त्यांचं स्वागत आम्हाला पारंपरिक पद्धतीनेच करायचं ठरवलं होतं। त्याच्यामुळे आम्ही जसं रामाचं जे काय म्हणतो आपण ते रामाचं जे वेलकम रामाचं स्वागत ज्या पद्धतीने जनतेने केलं होतं, जसं शिवाजी महाराजांचं झालं होतं त्याच पद्धतीने आम्हाला एक राजेशाही हे करायचं होतं। म्हणून आम्ही सनई चौघडा आणि जे काही फुलांचा वर्षाव आणि त्यांचा वेलकम केलं, तर ते आम्हाला आमच्या फॅमिलीला अतिशय आनंद होत आहे की आमचं बाळ आणि आम्ही खूप खुश आहोत।